आता 2026 उजाडलंय. भारताच्या एका न्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांसाठी एक शब्दप्रयोग वापरला आणि तो म्हणजे झुरळ. याचा धागा पकडून अमेरिकेमध्ये बसलेला एक तरुण एक कॉकरोच जनता पार्टीची स्थापना करतो किंवा सोशल मीडियाला एक हँडल तयार करतो. अवघ्या काही दिवसामध्ये त्याला काही मिलियन्समध्ये फॉलोअर मिळतात. हे सोशल मीडियाचे जरी आभासी जग असलं तरी सहज शक्य होत नाही. ते कशामुळे शक्य झालं तर गेल्या 5 वर्षातली आंदोलनं कशी यशस्वी करण्याचा प्रयत्न केला त्याचाच हा पुढचा प्रयोग आहे. हे सांगायला वेगळ्या कुठल्याही राजकीय पंडिताची आवश्यकता नाही. मित्रांनो, ही कॉकरोच जनता पार्टी उदयाला आली आणि या कॉकरोच जनता पार्टीच्या उदयानंतर त्यांनी इथले स्थानिक मुद्दे, जसं की आता नीटचा पेपर फुटला त्याचा तपास इथल्या यंत्रणांकडून सुरू आहे. आता हा भावनिक मुद्दा उचलून त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली. आपण जगभरातल्या अशा प्रकारच्या आंदोलनांची जर मोडस ऑपरंडी पाहिली तर ती याच पद्धतीची असते. ते एखादा मुद्दा असा उचलतात की ज्यांनी जनभावनेचा प्रक्षोभ होईल. आणि आता कॉकरोच जनता पार्टीने देखील असाच मुद्दा उचललाय. कॉकरोच जनता पार्टी आता देशाच्या मेट्रो सिटीजमध्ये जाऊन आंदोलन करते. मित्रांनो, 2020 ते 2026 या 6 वर्षांमध्ये वेगवेगळे आंदोलनजीवी प्रयोग झाले. पण हे सगळे प्रयोग अयशस्वी होण्याचं कारण एकच की या देशाचा जो झेन्झी आहे आणि सगळ्या वयोगटातले जे नागरिक आहेत त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती अतूट विश्वास आहे.